चला नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं मॅथ्वित लक्ष्मण गवारे या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त 3 महिन्यांच्या तयारीत, फक्त 3 महिन्यांच्या तयारीत गणितात 25 पैकी 25 मार्क कसे मिळवायचे. आता बऱ्याच मुलांना हा प्रश्न पडला असेल, हे शक्य आहे का? कारण 3 महिन्यात कसं काय 25 पैकी 25 मिळतील? मित्रांनो, हे शक्य आहे. फक्त थोडंसं काय करावं लागतं, जो सिलेबस आणि बाकी रिव्हिजन आणि सरावाच्या काही बारीक सारी गोष्टी असतात, या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला एका स्ट्रक्चर मध्ये कराव्या लागतात. मग त्या स्ट्रक्चर मध्ये करण्याची जी मेहनत आहे तीच खरी मेहनत आहे आणि तीच एक मेहनत आपल्याला 3 महिन्यात 25 पैकी 25 मार्क मिळवून देऊ शकते. मग आता ती काय आहे एकदा प्रॉपर समजून घेऊ. सर्वात पहिलं मित्रांनो, बऱ्याच मुलांना हाही प्रश्न पडेल की सर हे शक्य आहे का? तर सगळ्यात पहिलं हे शक्य आहे. कोणासाठी? ज्यांची नवीन सुरुवात आहे मित्रांनो, धरून चला त्यांना 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल. जे एकदम बेसिक पासन करतायत त्यांना 4 महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागेल. ज्यांचा अर्धा अभ्यासक्रम झालाय किंवा ज्यांचं बेसिक चांगल्या प्रकारे क्लिअर मित्रांनो, त्यांच्यासाठी मॅक्सिमम 3 महिने येणं पे काहीच अडचण नाही. ज्यांचा 1-2 भरतीचा अनुभव आहे त्यांच्यासाठी 3 महिने मित्रांनो मोर दॅन येणं पे, काहीच थोडी सुद्धा अडचण येणार नाही याची गॅरंटी. ठीक आहे. आता होतं काय माहिती आहे मित्रांनो, सगळ्यात पहिलं आहे ना, आपलं काम बनतं की यार पोलीस भरतीमध्ये नेमके पॅटर्न काय एकदा समजून घ्यायचा. जसा नॉर्मली बऱ्याच ठिकाणी पॅटर्न पडतो, काही ठिकाणी पॅटर्न पडत नाही. मग आपलं काम काय बनतं माहितीये का, जो तयारी असेल ती पॅटर्नच्या हिशोबाने सुरुवातीला करणं. मग आपल्याकडे टोटल 4 विषय, प्रत्येक विषय 25 प्रश्न घेतो आणि एक प्रश्न 1 मार्काला, म्हणजे 25 प्रश्न 25 मार्काला आहे. सेम गणितात आपले 25 प्रश्न आहे आणि 25 मार्क आहे. मग आपल्याला या 25 पैकी 25 मार्क घ्यायचेत. मग सर्वात अगोदर आपण एकदा प्रॉपर सिलेबस समजून घेऊ की नेमके पोलीस भरतीचा सिलेबस काय आहे. ठीक आहे. बघा मित्रांनो, नॉर्मली मी काय केलंय ना, हा जो पूर्णच्या पूर्ण सिलेबस आहे हा टोटल 3 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. हा जो आहे मित्रांनो हा आपला फर्स्ट पार्ट आहे, हा जो आहे आपला हा सेकंड पार्ट आहे आणि हा जो आहे मित्रांनो हा आपला थर्ड पार्ट आहे, म्हणजे तिसरा पार्ट. मग या 3 पार्ट मध्ये तुम्हाला तयारी करायची. सर्वात पार्ट मध्ये सगळ्यात पहिल्या पार्ट मध्ये येतं गणिताचं संपूर्ण बेसिक. मग सर संपूर्ण बेसिक म्हणजे काय बरं? बेसिक म्हणजे सिंपल बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा. मग हा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पूर्णांकाचा पण, दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, सेम त्या प्रकारे व्यवहारी अपूर्णांकांचं वर्गमूळ, वर्ग म्हणजे काय, घनमूळ घन म्हणजे काय, सिंपल काटापेटी कशा प्रकारे केली जाते, पाढे पाठांतर करणे, वर्ग पाठ करणे, घन पाठ करणे, या काही सोप्या सोप्या गोष्टी ज्या असतात बेसिक लेवलच्या, या गोष्टी एकदा प्रॉपर क्लिअर करणे. त्यानंतर सर्वात पहिलं चॅप्टर आपला संख्या व संख्येचे प्रकार, अपूर्णांकला सविमासावी घातांक करणे, सरळ रूप देणे आणि त्यामध्ये श्रेणी पण येतो. ठीक आहे. या सर्वच्या सर्व जे आहे चॅप्टर आहेत हे आपले पार्ट 1 मध्ये. हे बाकी शेकडेवारी, गुणोत्तर प्रमाण, वयवारी, भागीदारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज इत्यादी या सर्वचे सर्व सेकंड पार्ट मध्ये. आणि थर्ड पार्ट मध्ये मित्रांनो थोडेसे लेवलचे टॉपिक, जसं भूमिती, क्षेत्रमिती, त्रिकोणमिती, संकीर्ण, बीजगणित, संभाव्यता, क्रमचय संचय, त्यानंतर सांख्यिकी आणि आणखी काही संकीर्णवाले प्रश्न. मग याच्यामध्ये बैजिक राशी, एकचलीय समीकरण, 2 चलीय समीकरण, हे सर्व चॅप्टर येऊन जातात. हा आपला मित्रांनो पार्ट 3. मग अशा 3 पार्ट मध्ये सिलेबस डिवाइड करायचा. सर्वात अगोदर प्राधान्य द्यायचं ते म्हणजे आपला फर्स्ट पार्ट प्रॉपर क्लिअर करण्याला. मग एकदा पहिला पार्ट कंप्लीट करायचा. जर आपण थोडंसं प्रॉपर जर बघितलं मित्रांनो, हा जो पहिला पार्ट आहे याच्यामधनं टोटल जवळपास 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. हा जो पहिल्या पार्ट मध्ये जे टॉपिक आहे याच्यावर आपल्या पोलीस भरतीला 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर हा जो दुसरा पार्ट असतो मित्रांनो, याच्यावर जवळपास मित्रांनो 10 ते 16 जरा जास्तच होईल. प्रॉपर जर आपण याला म्हटलं मित्रांनो, जवळपास 14 प्रश्नांपासून ते 16 प्रश्नांपर्यंत मित्रांनो यावर प्रश्न विचारतात. 12, 13, 14, 15, 16 या रेंज मध्ये कमी जास्त होत राहतात सेकंड पार्टवर. आणि तिसऱ्या पार्टवर मित्रांनो जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारतात. 4 ते 5 प्रश्न आपल्या तिसऱ्या पार्टवर. मग आपलं काम काय बनतं, सर्वात अगोदर पहिला पार्ट एकदम बेसिक वाला क्लिअर करणे, त्यानंतर दुसरा पार्ट आणि त्यानंतर आपला तिसरा पार्ट. मग आता आपला अभ्यासक्रम झाला. मग सर्वात अगोदर एकदा अभ्यासक्रम क्लिअर झाला असेल तर आता आपल्याला सुरुवात करायची मित्रांनो प्रॉपर प्रिपरेशनला. प्रिपरेशन नेमके कसं करायचं, सुरुवातीला 3 महिन्यांच्या अभ्यासाची रणनीती काय ठेवायची. सर्वात पहिली स्टेप मित्रांनो,
या स्टेप मध्ये आपला सिलेबस कव्हर होणार आहे आणि फक्त सिलेबस नाही कव्हर करायचा, सोबत 25 मार्क कसे बनतील त्यासाठी या आपले 4 स्टेप आहे. सगळ्यात पहिले मित्रांनो अभ्यासक्रम पूर्ण करणे, त्यानंतर रिव्हिजन, टॉपिक वाईज प्रॅक्टिस आणि त्यानंतर सेक्शनल टेस्ट. मग हे जे 4 पार्ट आहे हे आपण पूर्णपणे प्रत्येक पार्ट बारकाईने एकदा समजून घेणार, म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट क्लिअर होणार. सर्वात पहिलं बऱ्याच मुलांना अजून पण डाऊट आहे की 3 महिन्यामध्ये 25 पैकी 25 मार्क मिळवणं शक्य आहे का? पुन्हा एकदा सांगतो, शक्य आहे. बरेच मुलं काही चुका करतात आणि त्या चुका केल्यामुळं मित्रांनो त्यांच्याकडनं 2-2, 3-3 बॅचेस कंप्लीट करूनही 25 पैकी 25 मार्क येत नाही किंवा 23, 24, 20 प्लस मार्क येत नाही. काही काही मुलं 3-3, 4-4 बॅचेस पण करतात. मग आता अशा काय चुका होतात त्यांच्याकडनं का तरीही त्यांचा स्कोर बिल्ड होत नाही? मग या सर्व गोष्टी आपण बारकाईने एकदा समजून घेणार आहोत. सर्वात पहिलं अभ्यासक्रम पूर्ण करणे. मग आता सगळ्यात पहिले मित्रांनो सुरुवात करायची असेल तुम्हाला तर सगळ्यात पहिलं जे काम करायचंय ते काम करायचंय 2025, 24 आणि 26 मध्ये हे जे पेपर झालेत यांच्या प्रश्नपत्रिकाचं वाचन करणे. जसं ज्या गणिताचे 25 प्रश्न असतात ना त्या गणिताच्या प्रश्नपत्रिका वाचायला सुरुवात करणे. दररोज काय करायचं मित्रांनो, तुम्ही दररोज डेली 2 ते 3 क्वेश्चन पेपर वाचायला चालू करायचे. सर 2 ते 3 प्रश्नपत्रिका वाचायला सुरुवात का बरं करायची, याचा काय फायदा होतो? तर याचा फायदा असा होतो मित्रांनो, सगळ्यात पहिलं समजतं तुम्हाला की रिपीट होणारे कोणकोणते टाईप आहेत आणि अशा कोणकोणत्या कन्सेप्ट आहेत त्या रिपीट होतात. त्यानंतर मित्रांनो सेकंड पार्ट जो समजतो तुम्हाला तो म्हणजे असं मित्रांनो की तुम्हाला कळतं मित्रांनो कोणकोणते टॉपिक आहे का ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला समजतं मित्रांनो कोणत्या लेवलचे प्रश्न आहे. सुरुवातीला तुम्हाला लेवल नाही कळणार हा प्रश्न सोपा आहे का अवघड आहे का काय वगैरे, पण ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो अशा 50-60 प्रश्नपत्रिका वाचशाल त्यावेळेस तुम्हाला हळूहळू लेवल समजायला लागेल. प्रश्न सॉल्व्ह नाही करायचे, फक्त वाचायचे. मग तुम्हाला कळेल भूमितीवर त्रिकोणावर किती प्रश्न आहेत, वर्तुळावर किती प्रश्न आहेत, त्यानंतर शंकूवर कोणता प्रश्न विचारलाय, इष्टिका चितीवर कोणता प्रश्न आहे, त्यानंतर तुम्हाला आणखीन दमादमानं समजेल का रेल्वेवर कोणता प्रश्न आहे, बोट प्रवाहावर कोणता प्रश्न आहे, काळकामावर कोणता आहे, नफा तोटावर कोणता आहे. या बारीक सारी गोष्टी समजायला लागतील. लसावी मसावीवर कसा प्रकारचा प्रश्न विचारलाय. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मित्रांनो काय होतं माहितीये का, ज्याचा अभ्यास करायचा तुम्हाला, ज्या गोष्टी अभ्यास करायच्या त्या गोष्टी प्रॉपर समजायला लागतात. ओके, आता याच्यापेक्षा थोडस पुढचं काम आणखी. सर एकदा इथपर्यंत काम होत गेलं तुमचं 25-26 प्रश्नपत्रिका जर तुम्ही वाचल्या जवळपास टोटल धरून चला मित्रांनो तुमचं काम आहे की कमीत कमी मित्रांनो 60 ते 70 प्रश्नपत्रिका वाचणे. डेली 2 ते 3 प्रश्नपत्रिका वाचत राहायच्या, जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटाचं काम आहे, डेली करत राहा फक्त. ठीक आहे, फायदा होणार. सर पहिलं काम कंप्लीट झालं. आता दुसरं काम बनतं मित्रांनो की अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे. मग नेमके बॅच घ्यायची. सर्वात अगोदर बॅच घ्यायची. एकच मिनिट फक्त. सर्वात अगोदर काय करायचं मित्रांनो, बॅच घ्यायची. मग बॅच ऑनलाईन लावायला पाहिजे का ऑफलाईन? तर मित्रांनो बघा आता तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही ऑनलाईन बॅच करा अथवा ऑफलाईन बॅच करा. पण मी तर सांगाल की शक्यतो जर 3 महिन्यात सिलेबस कव्हर करायचा असेल आणि प्रॉपर जर स्कोर बिल्ड करायचा असेल तर तुम्हाला गरज आहे ती म्हणजे मित्रांनो समजून घ्या ऑनलाईन बॅचची. कारण ऑफलाईन बॅच मध्ये कमीत कमी सिलेबस 4 ते 5 महिने चालतो. ठीक आहे, मग 3 महिन्यात तुमचा 25 पैकी 25 स्कोर येणार कसा? मग त्यासाठी तुम्हाला काय करणे, फक्त आणि फक्त ऑनलाईन बॅच करणे. मग ऑनलाईन बॅच मध्ये पण रॅन्डम कोणती पण कमी रुपयात बॅच आहे मग लगेच बॅच घेतली असं करू नका. नॉर्मली बऱ्याच रेकॉर्डेड बॅचेस या 2-2, 3-3 वर्षापूर्वीच्या आहेत ज्याच्यामध्ये अपडेटेड कंटेंट नाही किंवा प्रॉपर सिलेबस कंप्लीट नाही किंवा कन्सेप्ट त्या लेवलवरती सांगितले नाही. नॉर्मली सुरुवातीला तुम्ही हे नका बघू बॅच फीस किती कमी आहे का जास्त आहे. सर्वात अगोदर हे बघा बॅच मध्ये की बॅच मध्ये अपडेटेड कंटेंट आहे का. अपडेटेड कंटेंट म्हणजे काय बरं की मागच्या 2 वर्षांमध्ये जे जे पण पॅटर्न रिपीट झाले ते पॅटर्न वरती क्वेश्चन्स आलेत का हे तुम्हाला कुठनं समजेल. हे युट्यूब वरती त्या शिक्षकाचे व्हिडिओ बघा, तुम्हाला कळून जाईल की शिक्षक किती अपडेटेड आहे. त्यानुसार तुम्ही बॅच घ्या, बाकी वेगळं काहीच नाही. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत किती बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक टाइप शिकवलाय का.
चॅप्टरने बोलत मी, प्रत्येक टाईप, सोपा प्रश्न पण अवघड प्रश्न पण सर्व क्लिअर आहे का त्यामध्ये, प्रत्येक कन्सेप्ट प्रॉपर सोप्या भाषेत समजावून सांगितलेली आहे का, एकदा हे चेक करा. नाहीतर काही टाईप मिसिंग असायचे आणि तुम्ही पेपरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजायचं का हा टाईप तर आपण बॅच मध्ये शिकलोच नाही आणि पेपरला विचारला, मग आता तो टाईप जर तुम्ही फर्स्ट टाइम पेपर मध्ये बघत असले, मग साहजिक गोष्ट मित्रांनो तो टाईप तुमच्याकडनं क्लिअर कस का होणार, किंवा तुम्ही बेसिक वे न करायला जरी गेले, तो सॉल्व्ह करायला जरी गेले तरी पण तुम्हाला टाइम लागणार, याची म्हणजे टाइम लागणार साहजिक गोष्ट आहे. मग त्यामुळे चेक करा बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रत्येक टाईप शिकवला जातोय का, प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर केली जाते का. मग आता त्यानंतर फक्त इझी नका बघू. नॉर्मली बऱ्याचदा काय होतं, सुरुवातीला नवीन याच्यामध्ये 0-0 जरी कट केले मित्रांनो तरी पण बऱ्याच मुलांना आनंद वाटतो. सिंपल यार आपल्याला मनोरंजन नाही करायचंय, समजून घ्या. आपण जे बॅच करतोय आपलं पूर्णपणे जेवणी आपण दावाला लावलेली आणि आपल्याला यावर्षी सिलेक्शन घ्यायचंय. मग अशा टायमाला तुम्ही फक्त सोपं इझी कंटेंट करण्यापेक्षा असं कंटेंट करा की ज्यामध्ये इझी लेवल पण आहे, मॉडरेट लेवल पण आहे, अवघड लेवल पण आहे. पेपरला जे विचारताय त्याच्यापेक्षा 1-2 पावलं पुढची पण लेवल आहे. मग थोडस अवघड लेवल केल्याने काय होतं ना, थोडीशी समजदारी आणखीन चांगली वाटते. ठीक आहे. आता नॉर्मली आपलं सिलेक्शन घ्यायचे, मनोरंजन नाही करायचंय, त्यामुळे फक्त इझी कडे नका जाऊ, थोडस लेवल अप कडे जा. त्यानंतर मित्रांनो मोगम ट्रिक्सच्या नादी लागूच नका. ज्या बिनकामाच्या ट्रिक्स आहे, ज्या ट्रिक्स तुम्हाला ध्यानात पण राहणार नाही, अशा ट्रिक्सच्या नादी लागू नका की इकडनं गुणाकारातनं भागाकारात चाललं, भागाकारातून गुणाकारात नेलं. नॉर्मली अशा ट्रिक्सच्या नादी लागू नका. सिंपल त्या ट्रिक्सच्या मागची लॉजिक बघा, कारण ती ट्रिक त्या टाईपच्या प्रत्येक प्रश्नावर लागले पाहिजे. सिंपल एवढं काम पाहिजे की ती ट्रिक त्या टाईपच्या प्रत्येक प्रश्नावर लागते का, नसेल लागत तर ती ट्रिक आपल्या कामाची नाही. मग अशी एक मेथड बघा का त्या मेथडनं मित्रांनो प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह होत आहे. नॉर्मली सुरुवातीला तुम्ही जर प्रॉपर 3-4 स्टेप मध्ये जरी सॉल्व्ह केला प्रश्न तरी पण चालतो. सुरुवातीला पहिला प्रश्न 3-4 स्टेप मध्ये सॉल्व्ह केला तरी पण चालतो. दम्मादम्माने या 3-4 स्टेप मधले मित्रांनो 1-2 स्टेप माइंड मध्ये करायला लागा, म्हणजे हा 3-4 स्टेपचा प्रश्न तुमचा 1-2 स्टेप मध्ये पण सॉल्व्ह होत असतो. मग नॉर्मली मोगम ट्रिक्सच्या नादी लागण्यापेक्षा काय करायचं, प्रॉपर लॉजिक कन्सेप्ट समजून घ्यायचं. डबल गणित हा रट्टा फिक्शन वाला टॉपिक नाहीये, हा पूर्णपणे समजून घेणारा लॉजिक वाला टॉपिक आहे. मग याच्यामध्ये प्रॉपर लॉजिक वापरा, प्रॉपर कन्सेप्टचा वापर करा, म्हणजे तुम्हाला ते सिलेबस प्रॉपर दीर्घकाळ ध्यानात राहील. कारण सिलेबस कंप्लीट केला म्हणजे सिलेक्शन थोडी होणार आहे आपलं. नॉर्मली मी तुम्हाला सांगितलं की बाबांनो बघा आता नफा तोटा टॉपिक आपला पूर्णपणे क्लिअर झाला, शिकून झाला, मग लगेच तुमचा स्कोर वाढेल का नफा तोट्यात? नाही होणार. तुम्हाला त्या टाईप मधला, त्या टॉपिक मधला प्रत्येक टाईप जमतोय का, जर जमत असेल तरच त्याच्यामध्ये स्कोर वाढेल, अदरवाईज वाढणार नाही. आणि स्कोर हा ट्रिकने वाढत नसतो, हा प्रॉपर कन्सेप्टने वाढत असतो, लॉजिकने वाढत असतो. त्यामुळे ट्रिक्स शिकण्यापेक्षा लॉजिक आणि मेथड शिका. त्याच्यानंतर अशी बॅच बघा मित्रांनो ज्याच्यामध्ये 0 टाइमपास आहे. नाहीतर नॉर्मली 60 मिनिटाचं लेक्चर चालू आहे त्यामध्ये 15-20 मिनिटं फक्त टाइमपास चालू आहे, मुलं कमेंट करताय आणि अदर गोष्टी, म्हणजे पूर्णपणे अदर गोष्टी चालू आहेत. तर अशी बॅच पण अवॉइड करा, सिंपल क्लिअर कट. मग या बॅचचा फायदा काय होतो सर, या बॅच मध्ये जर असं जर तुम्हाला गोष्टी समजल्या त्यानंतर त्या बॅच मध्ये सरावासाठी प्रश्न आहे का, एकदा हे पण बघा. कारण चॅप्टर कंप्लीट झाला म्हणजे सराव पण पाहिजे. या सर्व गोष्टी बघा. त्यानंतर बॅच कमी रुपयाला एक जास्त रुपयाला पैशाचा विचार करू नका, बॅच परचेस करा, सिंपल. मग ते बॅच मित्रांनो 2000 रुपयाला जरी असेल तरी परचेस करा, ते बॅच 1000 रुपयाला असेल तरी परचेस करा. का बरं समजून घ्या. सिंपल मुद्दा असा आहे, कारण ज्यावेळेस तुम्हाला या सर्व इथं क्वालिटी भेटते तर मित्रांनो याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या सिलेक्शनवर होणार आहे. मग रिकामच नको त्या गोष्टी करण्यापेक्षा जिथनं फायदा होणार आहे ना त्या गोष्टीवर इन्व्हेस्ट करा. नॉर्मली बऱ्याच अकॅडमीची फीस 20-20 हजार 30-30 हजार रुपये पण असते. मग एखादी ऑनलाईन बॅच आहे ज्यानं तुमचं करिअर बदलणार आहे अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा. मी बऱ्याचदा मुलांना बघतो, मुलं ऑनलाईन बॅचेस वरती चांगल्या क्वालिटी टीचर जर असेल तर साहजिक गोष्ट फीस जास्त असणार आहे, यात विषयच नाही. मग अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करा, पुस्तकात इन्व्हेस्ट करा, टेस्ट सिरीज मध्ये इन्व्हेस्ट करा, योग्य मार्गदर्शक भेटत असतील तिथं पण टाइम, एनर्जी, प्रॉपर हॉनेस्टी इन्व्हेस्ट करा, फायदा होतो त्या गोष्टीचा. सर आता अशी बॅच कुठे आहे मित्रांनो, तर अशी एक आपली बॅच आहे पूर्णपणे अंकगणित बॅच. यामध्ये बघा मित्रांनो सगळ्यात पहिलं 0 टाइमपास आहे. 0 टाइमपास सर्वात पहिलं पूर्णपणे बॅच ही मी व्हिडिओ रेकॉर्ड करून मग अपलोड केलेत. 0 टाइमपास. त्यानंतर एकदम बेसिक पासून सर्व टाईपचे ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे प्रश्न आहे. प्रत्येक टाईपवर जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव आहे. फक्त
ट्रिक नाही मित्रांनो, तर लॉजिक आणि कन्सेप्ट, एखादा प्रश्न लॉजिक आणि कन्सेप्ट द्वारे समजून सांगण्यावर जास्तीत जास्त फोकस आहे. प्रत्येक टाईपवर 100 ते 120 प्रश्न सरावासाठी दिलेत. बॅच मध्ये शिकवलेले वेगळे, टोटल जवळपास 120 ते 100-120 प्रश्न सरावासाठी दिलेले आहेत ऍडिशनली, म्हणजे वेगळं बुक करायची गरज नाही पडत. त्यानंतर प्रत्येक टाईपवर 8 ते 10 प्रश्न, कधी 5 आहे, कधी 6 आहे, कधी 7, 8 अशी सिक्वेन्स आहे. प्रत्येक टाईपचा सराव आहे, प्रत्येक व्हरायटी कव्हर आहे. थोडक्यात एकाच शब्दात सांगतो, बॅच नंतर वेगळं करायची गरज पडणार नाही, एवढी शाश्वती. ठीक आहे. मग आता याचा फायदा घेण्यासाठी मित्रांनो बघा, आज आषाढी एकादशी, तर आज बॅच वरती डायरेक्ट 450 रुपयाची सवलत आहे. म्हणजे फक्त 450 रुपयाला तुम्हाला बॅच मिळणार आहे. ठीक आहे. तसं बघितलं मित्रांनो, ही बॅच रविवारी 12 वाजेपर्यंत ऑफर असणार आहे. त्यानंतर बॅचची फीस ऑटोमॅटिक 900 रुपये होऊन जाईल. ओके. आता ही बॅचची आपली फीस होती. आज आषाढी एकादशी निमित्त जय हरी विठ्ठल, तर त्यामुळे आपण आता 50% डिस्काउंट ठेवलेला आहे. आता बघा मित्रांनो, बॅचच्या बाबत क्लिअर झालं. आता मित्रांनो सुरू होतं तुमचं की डायरेक्ट आता अभ्यासक्रम कसा सुरू करायचा. बघा, प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून सांगणार, शेवटपर्यंत बघा, जास्तीत जास्त फायदा होईल. सुरुवातीला काय करायचं, तर जे टॉपिक आहेत प्रश्नपत्रिका त्याचं वाचन करायचं. 2 नंबर बॅच ऑनलाईन लावायची की ऑफलाईन, प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली. आता बऱ्याच मुलांचं असं म्हणणं असतं, सर ऑनलाईन बॅच समजत नाही, भोजपुरी मधला पिक्चर कळतो आणि ऑनलाईन बॅच कळत नाही. वारे क्या बात आहे. ठीक आहे. सिंपल मुद्दा आहे मित्रांनो. एखादा भोजपुरी गाणं समजत तो डायलॉग समजतो आणि बॅचने समजणार, आज कसं का होईल. आपला मराठी शिक्षक शिकवतोय, साहजिक गोष्ट मित्रांनो क्लिअर होणारच आहे मराठी भाषेत सर्व गोष्टी. ओके. त्यानंतर मित्रांनो तुमचं काम बनतं आता अभ्यासक्रम सुरू करायचा. आपल्याला अभ्यासक्रम सुरू करत असताना सर्वात पहिले मित्रांनो आपण पहिला चॅप्टर सुरू करणार. पण पहिला चॅप्टर डायरेक्ट सुरू नका करू. पहिला चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर पोलीस भरतीमध्ये विचारलेले जे PYQ मित्रांनो, त्या PYQचं वाचन करायचंय. नॉर्मली 90% विद्यार्थी हे करत नाही, त्यामुळे त्यांना 8-8, 9-9 महिने सुद्धा लागतात सिलेक्शन घेण्यासाठी, स्कोर बिल्ड करण्यासाठी. जर तुम्ही हे काम प्रॉपर सुरू केलं तर याला अडचण नाही. डबल हे काम अवघड नसतं, हे कामाला आळस येतो. मग आता कोणतंही क्षेत्र जर गाठवायचं असेल आणि आळस येत असेल तर साहजिक गोष्ट आहे, कसं तुम्ही त्या क्षेत्रात मोठं होणार. क्लिअर पॉइंट आहे मित्रांनो. जर पहिला चॅप्टर तुम्हाला सुरुवात करायची तर डायरेक्ट लेक्चर बघायला सुरुवात करू नका. सगळ्यात अगोदरच्या चॅप्टरच्या PYQ एकदा बघा, म्हणजे तुम्हाला समजतं की यामध्ये हे विचारलेले असे प्रश्न विचारतात. सर्व गोष्टी एकदा क्लिअर करा. ठीक आहे. त्यानंतर फक्त वाचन करा, सॉल्व्हिंग करायचंय. मॅक्सिमम धरून चला मित्रांनो, हे 20 मिनिटाचं काम आहे. तुम्ही 20 मिनिटांमध्ये जवळपास 60-70 प्रश्न वाचन करू शकता. 40 प्रश्न आरामशीर वाचू शकता. बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही मित्रांनो चॅप्टर सुरू केला, डेली 2 लेक्चर करा, सकाळ संध्याकाळ. ठीक आहे. डेली 2 लेक्चर तुम्ही स्टार्ट केले. आता बघा काय होतं मित्रांनो, 2 लेक्चर केले आणि तुमचा असं दम्मानं अभ्यासक्रम सुरू होऊन जाईल. परंतु पुन्हा एकदा सर्वात महत्वाची गोष्ट, अभ्यासक्रम पूर्ण करून कोणाचं सिलेक्शन होत नाही. काय बोलतो एकदा लक्ष द्या. अभ्यासक्रम पूर्ण करून कोणाचं सिलेक्शन होत नाही. नॉर्मली मुलांनी 3-3, 4-4 वेळेस पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण केला, पण सिलेक्शन झालेलं नाही. अजूनही स्कोर बिल्ड झालेला नाहीये. का बरं नाही झाला? कारण फक्त अभ्यासक्रम पूर्ण झाला असता आणि सिलेक्शन झालं असतं तर मुलांनी एका दिवसात 4-4, 5-5, 6 लेक्चर केले असते आणि अभ्यासक्रम पूर्ण केला असता. नॉर्मली तुमचं काम आहे त्या अभ्यासक्रमावर मित्रांनो कमांड आणणे. तुमचा तो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमातील मित्रांनो प्रत्येक टाईपचा प्रश्न तुमच्या ध्यानात राहायला पाहिजे, प्रत्येक कन्सेप्ट तुमच्या ध्यानात राहिले पाहिजे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाची मांडणी ध्यानात राहिली पाहिजे. म्हणजे थोडक्यात फक्त सिलेबस कंप्लीट करून चालणार नाही, त्याच्यावर कमांड आणणे. मग सर आता कमांड कशी आणायची? कमांड आणण्यासाठी गरज असते रिव्हिजनची. मग आता रिव्हिजन कशी करायची? तर प्रॉपर तुम्हाला रिव्हिजनची टेक्निक सांगतो, एकदा समजून घ्या, खूप जास्त फायदा होईल. सर एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरचे तुम्ही 2 लेक्चर एका दिवसात करायला चालू केले. आता बघा मित्रांनो, रिव्हिजन आणि प्रॅक्टिसचे खेळ सुरू होतो. जसं समजा तुम्ही फर्स्ट डे तुम्ही पहिला चॅप्टर बघताय, पहिल्या चॅप्टरचं मित्रांनो तुम्ही पहिलं लेक्चर कंप्लीट केलं. मग तुमचं काम काय बनतं माहितीये का? हे पहिलं लेक्चर कंप्लीट केलं म्हणजे शिक्षकानं तुम्हाला जे माहिती दिली. आता बघा सिंपल काय होतं, एका शिक्षकाचं काम काय, त्या चॅप्टरवर जितकं ज्ञान तुम्हाला देता येईल तेवढं ज्ञान तुम्हाला देणे. शिक्षकाचं काम इथं संपलं. आता शिक्षकाचं काम संपलं, आता तुमचं काम सुरू होतं. तुमचं काम काय आहे का, जे शिक्षकाने शिकवलंय ते सर्वच्या सर्व तुम्हाला पेपर होईपर्यंत ध्यानात ठेवायचंय.
मग आता मुद्दा हा असतो का त्या शिकवलेल्या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे ध्यानात ठेवतात, याच्यासाठी गरज असते मित्रांनो आवृत्ती, रिव्हिजन करण्याची. मग आता रिव्हिजन सुरू होते. मग सगळ्यात पहिले मित्रांनो काय करायचं माहितीये का, पहिलं लेक्चर कंप्लीट झालं की त्याच्यात नंतर 2 ते 3 तासानंतर एक रिव्हिजन द्यायची. त्यानंतर मित्रांनो एक 12 ते 15 तासानंतर एक रिव्हिजन द्यायची. त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या दिवशी एक रिव्हिजन द्यायची आणि तिसऱ्या दिवशी एक रिव्हिजन द्यायची. असं पहिल्या मित्रांनो 72 तासामध्ये, पहिल्या 72 तासात तुमच्या टोटल 4 रिव्हिजन कंप्लीट झालेला पाहिजे. पहिल्या 72 तासात तुमच्या टोटल 4 रिव्हिजन कंप्लीट झालेला पाहिजे. सर इतका वेळ कस करेल आमच्याकडं, बाकीचे पण विषय करायचे मित्रांनो, रिव्हिजनला टाइम लागत नाही. जसं पहिले जे रिव्हिजन असते, पहिल्या रिव्हिजनला धरून चला 60 मिनिटाचा लेक्चर तुम्ही 10 ते 12 मिनिटात रिव्हिजन करता. दुसरं लेक्चर 8 ते 10 मिनिटात. तिसरं रिव्हिजन मित्रांनो तुम्ही धरून चला 6 ते 8 मिनिटात. आणि चौथं रिव्हिजन मित्रांनो 5 ते 6 मिनिटात रिव्हिजन करता. म्हणजे हे 60 मिनिटाचं लेक्चर आणि इथं 30 मिनिटं, टोटल एका लेक्चरसाठी तुम्हाला मित्रांनो टोटल 90 मिनिटाचा टाइम लागणार, फक्त 90 मिनिटाचा. परंतु काय होतं माहितीये मित्रांनो, तुम्हाला आता शिकले तुम्ही ती गोष्ट, तुमच्याकडे सर्व शब्द ध्यानात आहे. मग तुम्ही ताबडतोब जर कधी मित्रांनो 4 रिव्हिजन दिले, तर 4 रिव्हिजन दिल्याच्या नंतर शिक्षकांनी शिकवलेला शब्द आणि शब्द प्रत्येक गोष्ट तुमच्या मनात घर करून जाते, प्रॉपर त्या गोष्टी ध्यानात राहतात. मग याने काय होतं माहितीये मित्रांनो, तुम्ही प्रत्येक गोष्ट ध्यानात ठेवतात का तुमच्याकडनं विसरल्या जात नाही. जसं कोणती पण गोष्ट ध्यानात ठेवण्याच्या 2 पद्धती, एक तर रट्टाफिकेशन, दुसरं म्हणजे प्रॉपर समजून घेणे आणि त्याच्यावर आवृत्ती देणे. मग आता ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार आहे तर तुमचं काम असणार आहे मित्रांनो 4 वेळेस रिव्हिजन. ज्यावेळेस 4 वेळेस रिव्हिजन होते, शिकवलेली प्रत्येक कन्सेप्ट, त्यानंतर मित्रांनो प्रत्येक मांडणी तुमच्या डोक्यात पूर्णपणे फिट बसून जाते, तुम्ही डबल ती विसरत नाही. मग बरेच मुलांचं कडनं ही सर्वात मोठी चूक होते, ते पहिलं लेक्चर करतात आणि लगेच दुसरं लेक्चर, त्यानंतर मित्रांनो ते रिव्हिजन करणार नाही किंवा एखादाच रिव्हिजन करत, एकदा रिव्हिजन करून गोष्टी ध्यानात राहत नाही. आता नॉर्मली तुम्ही 10-15 दिवसांनी रिव्हिजन करणार, पण होतं काय माहितीये का, 10-12-15 दिवसानंतर जेव्हा रिव्हिजन करायला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्याकडनं प्रत्येक शब्द ध्यानात राहणार आहे का? साहजिक गोष्ट आहे, 8-10 दिवसानंतर तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी विसरून गेलेल्या असाल. त्यामुळं पहिल्या 3 दिवसात तुम्हाला 4 रिव्हिजन द्यायचे. मला माहिती ही गोष्ट थोडीशी मित्रांनो टाइम कन्झ्युमिंग आहे, तुम्हाला असं वाटेल हे अवघड आहे, पण हे अवघड नाही. याच्यासाठी तुम्हाला गरज आहे मित्रांनो सिंपल डेडिकेशनची, सिंपल डेडिकेशन ठरवण्याची. मला हे काम करायचे तर करायचे, बस एवढंच, बाकी वेगळं काही नाही. आता होतं काय माहितीये मित्रांनो, बरेच मुलं इथं चुकतात. एकदा एवढं कंप्लीट केलं म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होती. तुम्ही जे 2 लेक्चर शिकलेले ते 2 लेक्चर तुम्ही आता विसरणार नाही. मग आता तुमचं काम काय झालं, शिक्षकांनी शिकवलं, तुमच्या ते पूर्णपणे ध्यानात राहिलं. आता तुम्ही विसरशाल का नाही. आता तुमचं काम काय, जी कन्सेप्ट शिकली त्या कन्सेप्टवर प्रॉपर प्रॅक्टिस करणे. मग आता तुमचं लेक्चरचं काम क्लिअर झालं. इतकं रिव्हिजन झाले, 4 रिव्हिजन, त्याच्यानंतर एक मित्रांनो 7 दिवसांनी एक रिव्हिजन द्या, एक 15 दिवसांनी एक छोटीशी रिव्हिजन द्या. 5-6 मिनिटं लागतात, जास्त मिनिटं लागत नाही एका लेक्चरसाठी. ठीक आहे. आता एवढं कंप्लीट झालं की डेली 2 लेक्चर चालणार, सेम असा रिव्हिजनचा पॅटर्न चालणार. धरून चालत तुम्हाला मित्रांनो दिवसभरात 4 ते 5 तास देणं गणितासाठी. 3-4 तास तर देणंच आहे, 1.5 तास याला 1.5 तास त्याला, 3-4 तास देणंच आहे, दुसरा पर्याय नाही. ठीक आहे. आता बघा सर, आता इथपर्यंत क्लिअर झालं. मग आता प्रॅक्टिस कशी करायची. मग तुमचं काम काय माहितीये का, जसं शिक्षकाने तुम्हाला शिकवलं, शिक्षकाने शिकवणं झाल्याच्या नंतर तुमचं काम बनतं मित्रांनो काय, की जी कन्सेप्ट तुम्ही शिकले, जो टाईप तुम्ही शिकले ना, कन्सेप्ट जो टाईप तुम्ही शिकले त्या टाईप वरती शिक्षकाने तुम्हाला 5-6-7 प्रश्न शिकवले असतील. तुमचं काम काय बनतं माहितीये मित्रांनो, तुम्ही त्याच्यावर कमीत कमी एका टाईपवर 8 ते 10 प्रश्न सराव करणे. किती प्रश्न सराव करणे मित्रांनो, 8 ते 10 प्रश्न सराव करणे. मग आता तुम्ही काय करायचं माहितीये मित्रांनो, सिंपल 20 प्रश्नांचे मित्रांनो 2 सेट लावायचे. 20 प्रश्नांचे 2 सेट. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचं मित्रांनो, डेली मित्रांनो 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 40 प्रश्नांचा मित्रांनो सराव करायचा. 40 प्रश्नांचा सराव करायचा. पण हे काम कधी करायचं मित्रांनो, जसं तुमचा पहिला चॅप्टर कंप्लीट झाला, आता तुम्ही दुसरा चॅप्टर सुरू केलाय, मग तुमचं काम बनतं की तुम्ही पहिला जो चॅप्टर असतो, पहिल्या चॅप्टरचे मित्रांनो 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे.
40 प्रश्न सराव करायचा. नॉर्मली एक जो चॅप्टर असतो एका चॅप्टरवर मॅक्सिमम धरून चाला मित्रांनो किती टाईप असतात, 8 ते 10 टाईप असतात. म्हणजे सिंपल तुम्हाला धरून चाला एका चॅप्टरवर 100 प्रश्नांच्या आसपास सराव करायचा आहे. 100 प्रश्नांचा सराव करायचा. आता बघा, तुम्ही लेक्चर केलं, तुम्ही ते लेक्चर 4 वेळेस रिव्हिजन केलं, तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर मित्रांनो जवळपास 8 ते 10 प्रश्न एका टाईपवर सॉल्व्ह केले. काय वाटतं बरं तुम्हाला, तुम्ही ती गोष्ट आता विसरू शकता का? म्हणजे थोडक्यात तुम्ही ते विसरणार नाही, म्हणजे तुमची त्यावर आता कमांड बनली. या गोष्टी तुम्हाला गॅप नाही ठेवायचा, या गोष्टी तुम्हाला पॅरलल मध्ये करायच्या आहेत, तेव्हाच 3 महिन्यामध्ये ही गोष्ट अचीव होईल, अदरवाईज अचीव होणार नाही. सिंपल मुद्दा आहे. मग आता मित्रांनो, जर दररोज तुम्हाला सिंपल काय करायचं, 20-20 प्रश्नाचे 2 सेट, सकाळी दुपारी 20 प्रश्न, संध्याकाळी रात्री 20 प्रश्न. मग आता 20 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्सिमम धरून चला मित्रांनो 30 मिनिटं लागतात. मग 30 मिनिटं सकाळी, 30 मिनिटं संध्याकाळी, म्हणजे थोडक्यात धरून चला मित्रांनो दिवसभरात तुम्हाला 3 ते 4 तास गणितासाठी देणं आहे, बाकी वेगळं काहीच नाही. एवढं काम जर तुम्ही केलं तुमचं काम कम्प्लीट बनतं. मग आता बघा, शिक्षकांनी तुम्हाला 5-6 प्रश्न शिकवले, 8-10 प्रश्न तुम्ही सराव केले, 101 प्रश्नामध्ये तुमचं काम कम्प्लीट होतं. तुम्ही जर दररोज 40 प्रश्न सॉल्व्ह करत असले तर मित्रांनो मोजून 3 ते 4 दिवसामध्ये, 3 ते 4 दिवसात तुमचा एक टॉपिक पूर्णपणे सॉल्व्ह होतो. म्हणजे जर तुम्ही पकडलं मित्रांनो दररोज 40 प्रश्न, असे जर तुम्ही जर प्रॉपर 25 दिवस सराव केला तर 25 चोक जवळपास मित्रांनो 1000 प्रश्न तुमचे एका महिन्यात सॉल्व्ह होतात. आणि 1000 प्रश्न म्हणजे धरून चला 8 ते 10 टॉपिक तुमचे प्रॉपर रिव्हिजन होऊ शकतात. आता बघा, ही गोष्ट पूर्णपणे प्रॅक्टिकल बोलतोय, याच्यामध्ये असं काहीच नाही, याच्यामध्ये क्लिअर आहे मेहनत लागणार आहे. साधी गोष्ट, मी पहिले पण सांगितलं मेहनत लागणार आहे, पण ही गोष्ट प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. फक्त तुम्हाला गरज आहे ती म्हणजे प्रॉपर डेडिकेशनची आणि प्रॉपर नियोजन करण्याची. आता इथपर्यंत जर क्लिअर झाला असेल तर मित्रांनो आता पुढचा जो टप्पा पडतो तुमचा, सर असं दम्मादम्माने सिलेबस कंप्लीट झाला, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, ज्यावेळेस तुमचा मित्रांनो 60 ते 70% सिलेबस कंप्लीट होईल, त्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची ती म्हणजे सेक्शनल टेस्ट. सेक्शनल टेस्ट म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, 25 प्रश्नांची टेस्ट सॉल्व्ह करायची. आता 25 प्रश्न टेस्ट कोणते असणार, PYQ मधल्या. जसं छत्रपती संभाजीनगरचा पेपर झाला, त्यामध्ये किती प्रश्न होते गणिताचे, 25 प्रश्न. मग तुम्ही त्या 25 प्रश्न सॉल्व्ह केले एक टेस्ट. अशी एक टेस्ट सॉल्व्ह करण्यासाठी मॅक्सिमम धरून चला मित्रांनो 35 ते 40 मिनिटं लागतील तुम्हाला. मग तुम्हाला काय करणं माहितीये का, 60-70% सिलेबस कंप्लीट झाला, ज्यावेळेस तुमचे 2-2.5 महिने कंप्लीट होतील त्याच्यानंतरचं बरं की आता मग तुमचं काम काय बनतं माहितीये का मित्रांनो, डेली अशा 2 टेस्ट सॉल्व्ह करत जाणे, डेली 2 टेस्ट सॉल्व्ह करणे. मग आता जर डेली 2 टेस्ट सॉल्व्ह करायला लागले तर ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो अशा 50-60 टेस्ट सॉल्व्ह करशाल त्यानंतर तुमचा बऱ्यापैकी स्कोअर वाढलेला असेल. हा स्कोअर मित्रांनो तुमचा 23, 24, 25 या रेंज मध्ये आलेला असेल. सर सेक्शनल टेस्ट का बरं सॉल्व्ह करायच्या, सेक्शनल टेस्ट मधूनच तुम्हाला ऍक्च्युअल ग्रोथ समजणार आहे, कोणता टाईप करायचा, कोणता टाईप स्किप करायचा, कोणत्या टाईपला जास्त प्राधान्य द्यायचं, कोणता टाईप कमी लेवलवरती केला तरी चालतो, अवघड प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे, सर्व गोष्टी. सर आता अवघड प्रश्नांसाठी बघा मित्रांनो आपण एक सिरीज पण चालू केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनलवर, हार्ड क्वेश्चन सिरीज. हार्ड क्वेश्चन सिरीज याच्यामध्ये पोलीस भरतीला आलेले जेवढे पण प्रश्न असतात मित्रांनो, जेवढे पण अवघड प्रश्न आहेत ते सर्वचे सर्व प्रश्न मित्रांनो प्रॉपर कन्सेप्ट आणि अशी एक मेथड का त्या मेथडने त्या टाईपचे सर्व प्रश्न सॉल्व्ह होतील. या दोन्ही गोष्टी प्लस एक प्रश्न तुम्हाला आणखीन सरावासाठी, या सर्व गोष्टी मी त्या हार्ड क्वेश्चन सिरीज मध्ये तुम्हाला युट्यूबवर देतोय. डेली 2-2, 3-3 प्रश्न सॉल्व्ह करून घेत असतो. जर तुमच्याकडे पण असा एखादा हार्ड क्वेश्चन असेल तर तुम्ही मला मित्रांनो 9309-120753 या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करू शकता. आणि आणखीन जर गणिताबाबत काही डाऊट असेल तुमचा तर तरीही तुम्ही कॉल किंवा मेसेज यावर मला करू शकता. सर आता सेक्शनल टेस्ट कंप्लीट झालं, मग आता बघा मित्रांनो बऱ्यापैकी तुमचं काम आता कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला सिंपल ह्या ज्या गोष्टीत ऐकायला जितक्या सोप्या वाटतात सेम तेवढ्याच जर तुम्ही डेली कन्सिस्टन्सी ठेवली, सिंपल कळशी सातत्य ठेवलं तर तुमचं काम 100% बनल. मग आता असं होऊ शकतं का सर प्रॉपर 3 महिन्यातच होईल का, बघा मित्रांनो हे मेहनतीच्या गोष्टी, तुम्ही जर प्रॉपर असे मी सांगितल्याप्रमाणे मेहनत घेतली 3 महिन्यात होईल. जर प्रॉपर थोडंसं मागं पुढे जरी केलं 3 महिन्याचे 3.5 महिने लागतील, 4 महिने 4.5 महिने सुद्धा लागू शकतील. मग आता यांनी काय होईल माहिती मित्रांनो, तरी पण तुम्ही बाकीच्या मुलांपेक्षा प्लस पॉईंट मध्ये राहशाल.
सकस काय, नॉर्मली बाकीचे मुलं या हिशोबानं तर धरून चालू आहे का पोलीस व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील. तिथंच तुम्ही या माइंडसेट मध्ये का मला 3, 4, 5 महिन्यात सिलेबस कंप्लीट करायचा आणि स्कोर घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये अवघड टॉपिक पकडला तर गणितच आहे, आणि गणित जर तुमच्या एकदा ताब्यात आला तर मित्रांनो सिलेक्शन घेणं सोपं बनतं. आणि एकदा हे कम्प्लीट झालं तर मी याच्या अगोदर पण सांगितलंय की 2 महिन्यामध्ये प्रॉपर 40-50चा स्कोर 80-90 पर्यंत कसा न्यायचा. 2 महिन्याचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण व्हिडिओ बघा, जास्तीत जास्त फायदा होईल. आता इथपर्यंत क्लिअर झालं मित्रांनो. तर आता बघा मित्रांनो, गणिताचा आपण थोडक्यात तुम्हाला सांगतो मी काय काय गोष्टी करायच्या. काय काय गोष्टी करायच्या एकदा लक्ष द्या. सिंपल आहे मित्रांनो, का सगळ्यात अगोदर तुम्हाला अभ्यासक्रम कंप्लीट करायचा आहे, सर्व संकल्पना समजून घ्यायचे, घटकनिहाय जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव, म्हणजे प्रत्येक चॅप्टरवर जास्तीत जास्त प्रश्न सराव करायचा. त्याच्यानंतर प्रत्येक टॉपिकवर 100 ते 125 प्रश्न सॉल्व्ह करायचे, आणि त्यानंतर सेक्शनल टेस्ट म्हणजे प्रश्नपत्रिकाचा सराव करायचा आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर का? मग आता इथपर्यंत जर क्लिअर झाला असेल मित्रांनो, तर आता गणिताचा सराव कसा करायचा तर पुन्हा एकदा सांगतो मी. 100 ते 125 प्रश्न एका टाईपवर, टाईप वाईज आणि लेवल वाईज सराव करायचा आहे. म्हणजे प्रत्येक टाईपचे मित्रांनो बेसिक पासून तर ऍडव्हान्स लेवल पर्यंत प्रत्येक टाईप सॉल्व्ह करायचा, आणि प्रत्येक टाईपचे मित्रांनो धरून चला 8 ते 10 प्रश्न सॉल्व्ह करायचे, आणि चॅप्टर वाईज सराव करायचा सुरुवातीला. त्यानंतर मित्रांनो PYQ, आणि त्याच्यानंतर टफ प्रश्न, कारण अवघड प्रश्न तुम्हाला सक्सेस देणार आहे. सोपे सोपे सगळे सॉल्व्ह करतात. 0-0 कट काटला, याचे किती टक्के, त्याचे किती टक्के, या गोष्टी सर्व सॉल्व्ह करतात. एखादा अवघड प्रश्न जो असतो तो तुम्हाला मेरिटमध्ये प्लस करतो. त्यामुळे हार्ड क्वेश्चन सिरीज फायदा या. ठीक आहे. आणखीन जर मित्रांनो तुमचा काही डाऊट असेल तर मला सांगत चला. जसं सिंपल जर तुम्हाला मित्रांनो बॅच रिलेटेड काही जर आणखीन काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल, तर मित्रांनो तुम्ही 9309-120753 या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो आपण लवकरच मित्रांनो टेस्ट पण लॉन्च करणार आहे. या टेस्टचा पण जास्तीत जास्त फायदा होईल तुम्हाला. सोबत आणखी मित्रांनो आपण आणखीन एक सिरीज चालू करणार आहे. 21 दिवस 21 मॅरेथॉन. 21 दिवस मित्रांनो 21 क्लास. प्रत्येक क्लासमध्ये एक टॉपिक पूर्णपणे डिटेलमध्ये प्रॉपर रिव्हिजन करणार आपण. लवकर याला पण सुरुवात करतोय आपण. तर तुमचं सिंपल काम आहे की अशा नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणं आणि बेल आयकन ऑन करणं, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ जरी टाकला तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आता बघा मित्रांनो, आपला एक टेलिग्राम ग्रुप पण आहे, मॅथ विथ लक्ष्मण गवारे. याच्यावर मी डेली क्विज आणि सर्व प्रश्नपत्रिका अपलोड करत असतो, मॅथ विथ लक्ष्मण गवारे. मग तुम्ही याला जॉईन होऊन जायचंय. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. आणखीन जर कधी मित्रांनो तुमचा काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावर हवाय हेही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्यावर बनवू. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करायचंय. आणखीन जर तुम्ही समजा तुमचे जे मित्रमंडळी तयारी करताय त्यांच्यापर्यंत पण व्हिडिओला मित्रांनो शेअर करायचे, प्रत्येक ग्रुपमध्ये शेअर करायचे. जर मी तुमच्यासाठी हॉनेस्टली मेहनत घेतोय, प्रत्येक गोष्ट प्रॉपरली गाईड करतोय, तुमचं काम आहे आपलं प्लॅटफॉर्म बिल्ड करणं, प्लॅटफॉर्मला ग्रो करणं. मग आता माझं काम आहे कंटेंट देणं, तुमचं काम आहे की ह्या आपल्या चॅनलला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करणं. तुमचा मोठा भाऊ तुमच्यासाठी या गोष्टी घेऊन येईल. लहान भावाचं काम आहे ह्या गोष्टीला मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचवणं. मला गॅरंटी आहे तुम्ही पोहोचवशालच. ओके, चला मित्रांनो थांबून घेऊ. प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. प्रत्येकाने कमेंट करून जायचे. ठीक आहे, चला थांबून घेऊ मित्रांनो. जय हिंद.